शांते चालत नाही काय म्हटलं वावरात आज? 2-3 घंट्याचं तर काम आहे, चाल ना. लवकर येऊन जायचं म्हटलं तिकून 2 वाजता घरी. आज पूर्ण दिवस घे नाही लागत, 2-3 घंट्याचंच काम आहे. असं आहे ना मग प्रकाशचे बाबा तुमचं काम. मायाशिवाय वावरातले कामं होत नाही. मलेच पुढं पुढं करता तुम्ही. आता झाला ना हरभरा उचलून, उचलू लागला मी. सोंगही लागला आणि उचलूही लागला. तरी म्हणता का चाल शांते वावरात. आता 2-3 घंट्याचं काम आहे तर उचलू नाही शकत काय तुम्ही? दोघा मिळून 2-3 घंटे लागते तर एकट्याले पूर्ण दिवस लागन. आणि पूर्ण दिवसही नाही लागत. 4 नाही वाजत तर होऊन जाते हरभरा उचलून. तर उचलून घ्यायचा ना मग तुम्ही एकटेच. नाही हो, एकट्याला किती टाइम लागन? पूर्ण दिवसच जाईल. बांधणं आहे, उचलणं आहे, नेणं आहे, नेऊन सोडणं आहे, अजून वापोशा, अजून बांधा. दोघं जण राहतो तर कसं, एक जण गाठोडे बांधू बांधू देते, तर एक जण नेऊन नेऊ टाकते म्हटलं. उचलायला सोपं जाते मग. दिवसभर एकट्या माणसाला लय करते शांती. चाल ना, 2-3 घंट्याचं काम आहे, येऊन जाजो मग. मला एकट्याले लय त्रास होईन ना. उचलणं, बांधणं, नेऊन टाकणं, वापस येणं. जाणं येणं याच्यात तर टाइम नाही जात, पण ते बांधून करणं, सोडसार करणं, त्याच्यातही टाइम जाते म्हटलं. जेवण नसन झालं तर कर म्हटलं, पटकन जेवण कर न चाल वावरात. काय हो माय मन नाही राहत तरी मला तुम्ही जबरदस्ती नेतास. चाल वावरात, चाल वावरात. चाल ना, आजचा दिवस चाल, उद्यापासून नको येऊ मग. आणि आपल्या गव्हाला टाईम आहे, गव्हाला आहे अजून 15-20 दिवस. मी नाही येतो प्रकाशचे बाबा, उचलून घे जा म्हटलं. 1 दिवस लावा नाही तर 2 दिवस लावा, मी काही येत नाही. आलं काय जीवावर? 2-3 दिवस हरभरा सोंगू लागला तर बात्ताच आलं जीवावर. अरे मी रोज जातो म्हटलं, सकाळीच जातो, एकदम संध्याकाळी 7 वाजता येतो. माया तर जीवावर नाही येत. ना मग म्हणते मी कामं करतो, मी कामं करतो. 2-3 दिवस कामं करतं, नाव करतं. आणि माया तर रोजच आहे हे काम, वावरात जाणं येणं. मी म्हणतो काय, मी करतो, मी करतो. करता तर मग काय झालं, तुमचंच वावर होय ना, तुमच्या बापाचं वावर होय, करा ना मग. करा नाही तर कोणाला सांगान. अच्छा, आता माय वावर होय, माया बापाचं वावर होय. तुझे वावर नाही होय काय? तुझे वावर नाही होय काय म्हटलं, हे माय वावर होय तर. होय माय बी होय, पण हक्क तर तुमचाच आहे ना. मायापेक्षा हक्क तर तुमचाच चालते. असं किसं काही नाही आहे, माया हक्क चालते आणि तुझ्या हक्क चालते. माया वावर होय तर तुझ्या बी वावर होय म्हटलं. माई बायको होय ना तू, मग तुझ्या हक्क काऊन नाही चालत? दोघाचाही हक्क सारखाच आहे म्हटलं. आता याच्या पुढे मंजू नको, तुमचा वावर होय आणि तुमच्या बापाचं वावर होय. कधी मी बापाच्या गोष्टी करत नाही तर तूही नको करत जाऊ आणि काळजी नको जात जाऊ. मग मले कोण तुम्ही चाल चाल म्हणता? नाही येवाचं रात तरी बी जबरदस्तीच करत राहता. आई बांधला डब्बा, चालत नाही काय वावरात? चाला ना. वावरात चालली काय बबिता? हो बाबा, आई संग येतो ना वावरात. लय दिवस झाले वावरात नाही आली तर येतो म्हटलं. आई म्हणत होती हरभरा उचलाचा आहे म्हणे, 2-3 घंट्याचं काम आहे तर करू लागन म्हटलं मी बी, तर होऊन जाईल लवकर उचलून. बापरे शांती आहे, मस्त खोटं बोलताय ते तुले. मला वाटलं तू खरंच वावरात नाही येऊन राहिली. एकदम खरं लागण्यालायक खोटं बोलतं म्हटलं तू. काऊन बाबा, काय झालं? काय म्हणे आई? खोटी बोलते म्हटलं माया संग. मले म्हणत होती मी नाही येत म्हणते आज वावरात, हरभरा उचलाचा आहे, उचला म्हणते तुम्ही एकटेच. 1 दिवस लावा नाही तर 2 दिवस लावा, तुम्हीच उचला म्हणते. आणि मी काही येत नाही म्हणे, आता आजपासून आराम करतो, अशी म्हणत होती मले. मजाक करत असं नाही तुमच्या संग, काय म्हणता बा म्हणून. अशी मजाक नको करत जाऊ, नाही तर एका दिवशी मला अटॅकच येईल. अटॅकीन असा कसा अटॅकीन? एवढीशा मजाक न अटॅक येते काय? तुम्हाला अटॅक येईन असा मजाक नाही करत म्हटलं मी तुमच्या संग. येऊन राहिली काय मग वावरात? हो येऊन राहिली ना, मी बबिता, लक्ष्मी. गण्या येतो म्हणते आज शाळेत नाही गेला तर त्याला घेऊन चाललो. आता बबिता येऊन राहिली तर लेकर कोणाच्या भरोशावर सोडता मग इथं गावात. त्याच्यानं म्हटलं लेकराला घेऊन चाल. बसन म्हटलं खोपडीत, खोपडीत आहेस वावरात. हो आहे ना, मी तर वावरात आहे, पाहिन मी लेकरायले. अन गण्याचंही लय दिवसापासून मन आहे, वावराती नाजी मी संत्र तोडायचे आहे, खावायचे आहे, तू आणतच नाही तर म्हटलं घेऊन चालतो आज गण्याले. बाई बबिता, तुले वावरात यायचं होतं तर कालच कोण नाही सांगितलं माय. सकाळी बंडी घेऊन गेलो मी, खालीची खाली बंडी. नाही तर सकाळी न नेता आता घेऊन गेलो असतो मस्त. बंडीत मस्त आरामात जाणं होत होतं. अव बबिताने वेळेवर तयारी केली, तिला सहज म्हटलं मी चालतं काय, चालत असन तर चाल. तर हो आई म्हणते येतो म्हणते, तर चाल म्हटलं मग. हो पहिलेच नाही माहित होतं मला, नाही तर कालच सांगितलं असतं तुम्हाला. आता आई म्हणे चालशील तर चाल म्हणे, तर मी म्हटलं हो आई येतो म्हटलं. बरं जाऊ द्या, तिकून येऊन जाऊ मग बंडीत. हो तिकून तर येता येते. शांती टाईम आहे का तुम्हाला? टाईम नसन तर चाला संग मग.
जाऊ ना संग मगच जाऊ. चला मग. हो हो, मी लक्ष्मीला आणि गण्याला घेऊन चालतो म्हटलं पुढं पुढं. हो चला तुम्ही पुढं पुढं चला. घेतला डबा? होय डबाही घेतला आणि पाण्याची बॉटलही घेतली. पाहिजे ना लक्ष्मीले. बरं चाल ना मग लवकर चाललं जाऊ आणि तिकूनही लवकर येऊन जाऊ मग. हो हो चला मग. कुठं निघाली इकडे शांताबाई? कुठं नाही वावरातच चाललो आम्ही दोघी जणी. हा काय झाला काय ना हरभरा सोंगून तरी आज वावरात? हरभरा सोंगून घे झाला पण उचलाच आहे म्हटलं. 2 घंट्याचं काम आहे तर जाऊन येतो म्हटलं आम्ही पटकन. दोघी जणी चाललो सासासुनी. लवकर लवकर उचल वाचल करून वावरातून घुमून फिरून येऊन जाऊ म्हटलं. चांगला आहे ना, चांगला आहे. काय करते काकू रूपाचं पोरग? काही नाही, आराम चालू आहे. मस्त आहे ना रूपाचं पोरग. घे, त्याचं काही टेन्शन नाही. वेळेवर मालिश करून द्या, आंघोळ करून द्या, मस्त दूध पाजून देते त्याला आणि झोपून देते तर राहते मग झोपला. त्रास गिरास नाही आहे काहीच. चांगलं आहे ना, चांगलं आहे ना. मग ये जा ना काकू एखाद्या दिवशी घरी. तुम्ही तर येऊनच नाही राहिले. 1-2 वेळा आले तेव्हापासून आलेच नाही. ये जा आता टाइम भेटन तर. हो नंदाबाई ये जा ना म्हटलं. आता आहे ना गावातच होळीपर्यंत. हो हो आहे ना, होळीचीच करतो म्हटलं. आता जवळ बी नाही म्हणून राहिले. मी तर म्हणत होती म्हणा आता जातो बा, पण नाही म्हणते नका जाऊ म्हणते. एवढ्या दिवस थांबले बा तुम्ही आणि काय 1-2 दिवसासाठी जाऊन राहिले म्हणते. नाही तर म्हणत होती मी 28 तारखेला जातो बा गावाले. तर नाही म्हणते इथंच होळी करा आणि होळी झाल्यावर जा म्हणते मग 5-6 तारखेला. बरोबर आहे ना. तर मग बरोबर आहे सुनीलचं. एवढा दिवस थांबले अजून 1 हप्ता थांबून जा. काय बिघडते 1 हप्ता थांबान तर. करा मस्त इच्छीच होळी कर जा. चला मग नंदाबाई वावरात जातो म्हटलं. नाही तर मग उशीर होईन आम्हाला. लेकरं घेऊन गेले हे लय वेळचे. हा काय या मग. हो येतो मग. आई ह्या वर्षी ह्या आंब्याच्या झाडाला बार नाही आला? नाही ना ह्या वर्षी ह्या झाडाला बारच नाही आला. नाही तर मागच्या वर्षी किती लटपट आंबे लागले होते. नवीन पालवी फुटली वाटते. नवीनच पानं दिसून राहिले. हो नवीनच पानं आहे ना, नवीन पालवी फुटली. बार नाही ना काही नाही म्हटलं. कोणत्या वर्षी येते ना कोणत्या वर्षी येतही नाही. मागच्या वर्षी मस्त आला होता पण आंबा. हो आपल्या वावरात झाड आहे त्याला आला बार. हो बार आहे ना मस्त. आता आंबे लागले ना लहान लहान. आता 2 महिन्यात येऊनच जाते खाले. हा काय आई काय होय ते जाऊन राहिलं एवढ्या दुपारी? वानेर होय का काय होय म्हटलं. पण वानेरासारखं तर काही वाटत नाही ते. कुठं आहे हो बबिता? कोणीकडे म्हणतं? समोर पानं काय होय तर ते वाघासारखंच आहे काय होय तर. पण कलर तर वाघाचा नाही आहे. माय 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 बिबट्या होय ना तो. बिबट्या होय ना. वाघ दिसून राहिला काय तुले? बिबट्या होय. चला ते इथून पटकन. काय बिबट्या? आता कसं मग? आता कशी करतो तू? बाबा तर लक्ष्मीला ना गण्याला घेऊन तिकडेच गेले वावरा इकडे. आता कसं आई? चला तर पटकन पटकन चाल वावरात. लक्ष्मी जवळ जायचंय मला. चला आता पटकन. अहो रडू नको, काही नाही होत. रडू नको, लक्ष नाही आहे आपल्यावर. चाल पळ इथून पळ. डब्बा गिब्बा फेक तिकडे आणि चाल पटकन. आवाज नको करू तू. उगी मुगी राह. चाल लवकर. रडू नको. लवकर चाललो जाऊ आपण धावत धावत. चला लवकर चला इथून. चला पटकन. आई दे ना आवाज. कोणाला दे ना आवाज. आपल्याला इन कोणी वाचवले. दे नाही कोणाला आवाज. अहो म्हटलं बिबट्याचं लक्ष आपल्यावर नाही आहे. आवाज नको करू तू. इथून चुपचाप चाल. आई चला लवकर नाही तर येते आपल्या मागे आता बिबट्या. गेलो आता आज आपण. चला लवकर लवकर धावा. धावणं नाही होऊन राहिलं मायानं. बापा धावणं नाही होऊन राहिलं. आरामात चाललं थोडीशी. आरामात धावणं. आरामात नाही आहे. आरामात नाही. थोडंसं फास्ट चाललं. लवकर लवकर पाय उरगवा. चला लवकर. आपल्याला आपला जीव वाचवायचा आहे. नाही तर येईन इकडे बिबट्या. कधी काही येईन सांगता नाही येत. धाव बबिता धाव तू. माया विचार नको करू. माया टेन्शन नको घेऊ तू. तू चालली जाय. मी येतो तुझ्या मांग मांग. तू तुझ्या जीव वाचव. माया नको पाहू तू. जाय जाय धावत जाय. नाही आई मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत. संग मगच जाऊ आपण. चला तुम्ही लवकर लवकर. थोडीशी स्पीड पकडा. अहो नाही होत मायानं धावणं. माय वजन पाय, माया जीव पाय. दमून गेली ना मी. जाणं तू. तू जाय. पाय म्हटलं तिकडे कोणाले. आवाज दे जो समोर जाऊन. थांब थांब थांब. थोबाय थोबाय. सामोरून सामोरून. आई पलटा पलटा मागत चला म्हटलं. इकडे बिबट्या. चला चला तिकडे जाऊ वापस. कसा काय आला हो इकडे? कसा काय आला? आपल्या मागं तर नाही लागला आता. काय माहित आहे आपण दिसलो का काय तर. आता कसं आपण वाचू का नाही वाचू आई? काय नाही हो. जे होईन ते आता देवाच्या भरोशावर सोडून देतो. देवाचं नाव घे आणि चाल पळ इथून. आई पण बाबा म्हटलं लक्ष्मीला गण्याला घेऊन वावरात गेले. मला तर त्याचं टेन्शन येऊन राहिलं. जाईन काय वावरात? आता काय सांगा बाई. आता मला नाही माहित वावरात जाते का अजून कुठं जाते.
मला टेन्शन आहे ना आता. हे गेले वावरात, गेले का नाही गेले का रस्त्यानंच आहे, निघाले तर लय वेळचे होते. आता या 4-5 दिवसापासून वावरात येऊन राहिलो ना मी. 4-5 दिवसापासून येणं जाणं तर चालू आहे, पण अजून नाही दिसला बापा बिबट्या. नाच कसा काय आला तर अचानकच. हो नाही, बिनफालतू आली बापा मी वावरात, बिनफालतू आली लेकराले घेऊन. मी आली त्याचं टेन्शन नाही आहे, मला लेकरायचंच टेन्शन आहे. वाचवा आम्हाले, वाचवा, बिबट्या लागला आमच्या मांग, वाचवा आम्हाले, कोणीतरी वाचवा. हाय काय वावरात, हाय काय कोणी वावरात? वाचवा आम्हाले, वाचवा, बिबट्या आला, बिबट्या, वाचवा आम्हाले, आमच्या माग लागला, वाचवा, वाचवा आम्हाले, वाचवा. आहे आता कसं चालणं, एखाद्या झाडावर चढून आहे तर चढतं का ह्या झाडावर मागच्या? नाही नाही, झाडावर नको चढू, झाडावरही चढता येते म्हटलं बिबट्याले. झाडावर चढू तर येईन ना आपल्या जवळ. चाल चाल, जोपर्यंत आपला जीव वाचवणं होते तोपर्यंत धाव म्हटलं. चाल, इथूनच चाल, शॉर्टकट रस्त्यानं. बरं आहे. बिबट्या आहे, बिबट्या आहे का कोणी आजूबाजूले? असं तर लपा लवकर, बिबट्या आला इकडे आमच्या मांग. वाचवा आम्हाले, वाचवा, बिबट्या लागला आमच्या मांग, वाचवा आम्हाले, वाचवा. काय झालं? काऊन ओरडून राहिले तुम्ही? काय झालं म्हटलं? काऊन दम टाकून राहिले? काय झालं? कुत्रं लागलं काय तुमच्या मांग? नाही बाबा, कुत्रं नाही लागलं आमच्या मांग. बिबट्या दिसला आम्हाले रस्त्यानं. धावत धावत आलो आम्ही, डब्बाही फेकला मी रस्त्यातच. बिबट्या? आणि कुठं दिसला बिबट्या? अहो, तो रस्ता नाही आहे का, ह्या आपल्या गुलाबच्या वावराचा रस्त्यानं येत होतो आम्ही, तर बिबट्या दिसला आम्हाले. बबिताला म्हटलं चाल, इकून शॉर्टकट रस्ता आहे, चाल बा, जवळ पडते वावर. बापा, बिबट्या दिसला आम्हाले. बिबट्या आहे आपल्या जंगलात वावराच्या रस्त्यानं. किती जीव वाचवला आम्ही, किती धावणं धावणं, धावणंही नाही होत होतं तरी धावत आलो म्हटलं. नाही आहे ना शांती, इथं कुठचा बिबट्या राहीन? तुमच्या समोर समोर तर मी आलो लेकरायले घेऊन. भले तर नाही दिसला बिबट्या. बिबट्या नाही, काळं कुत्र नाही, कोणी न कोणी. काही सांगता तुम्ही, वानेर फानेर काही असन, नाही तर काही दुसरं जनावर असत. नाही ना बाबा, माझ्या डोळ्यानं पाहिलं ना मी. बिबट्याच होय तो, बिबट्याच होय, बिबट्याच होय म्हटलं. खरंच आहे बिबट्या, आपल्या वावरात बी येऊ शकते तो, कधी येऊ शकते. चला तुम्ही कोपडीत. लेकरं कुठं आहे व? तुम्हाला काय मजा सुचून राहिलं का? लेकरं कुठं आहे म्हटलं, कुठं सोडलं त्याइले? एकटं दुकटं नका टाकून द्यायले, बिबट्या घुमून राहिला ना. कुठं आहे म्हटलं लेकरं? आहे ना, खोपडीत आहे म्हटलं, खोपडीत खेळून राहिले. टेन्शन नका घेऊ, आहे ना मी वावरात. आता काय भिवून राहिले? चला खोपडीत चला, पाणी वाणी प्या. आता बिबट्या गिबट्या काही नाही आहे वावरात. आहे म्हटलं इकडे बाजूले सुनील आहे, मी आहे नाही तर 4-5 माणसं. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? आलाही असन तर पाहून घेईन म्हटलं आम्ही. चला तुम्ही खोपडीत चला. एक काम करा, सुनील आवाज देऊन द्या तुम्ही. सुनीलने बोलावा. एक तर आपल्या वावरात लेकरं आहे, लेकरायला टाकून कुठं जाण तुम्ही? वावरात गिवत आल्या बिबट्या तर काय करान तुम्ही? सुनीलने बोलावा म्हटलं पटकन आपल्या वावरात. आवाज द्या त्याले. बरं जा तुम्ही लेकराजवळ जा, मी देतो आवाज सुनीलने, आणतो बोलावून. जा मग पटकन आता. लक्ष्मी, लक्ष्मी. पाय हो बबिता, असं आहे ना मग गण्याचं काम. खोपडी सोडून इकडे आली लेकरं खेळाले, जास्तीचे कामं कराले. काऊन म्हटलं तुम्हाला खोपडीत ते गमून राहिलं का? इकडे आले तुम्ही. इकडे बिबट्या घुमून राहिला, थोडंसं काही वाटत नाही यायले. वावरात आणते न खेळू देते त्याच्याच मतानं. खेळा कुदा पडा काही करा मग. अन काऊन रे, तू काऊन वर चढून बसला? उतर पटकन खाली, उतर म्हटलं. इकडे बिबट्या घुमून राहिला, उतर खाली. मले माहित आहे आजी, तुम्ही माझ्या संग खोटं खोटं बोलून राहिले खाली उतरलं पाहिजे म्हणून. मी नाही उतरत, मला इथंच गमते, मी इथंच बसतो. मला चढता येते आजी, वर चढता येते. असाय बाई पोट्ट, हेही नाव नाही ऐकत. अरे मजाक नाही करून राहिलो ना मी, खरंच बिबट्या आहे ना. बिबट्या घुमून राहिला, उतर खाली. चला तिकडे खोपडीत. इकडे वावरात नका खेळू म्हटलं, कधी येऊ शकते. मले माहित आहे आजी, तुमच्या दोघी जणीचा प्लॅन होय मले खाली उतरवासाठी. मी नाही येत, पण मला इथं गमून राहिलं. इथून लय दूरपर्यंत दिसते, लय दूरचे वावर बी दिसून राहिले मले. मी इथंच राहतो आजी, इथंच खेळतो मी. तुम्ही तुमचं काम करा आणि लक्ष्मीला घेऊन जा, मी लक्ष्मीला पाहणार नाही. अरे मॅटा, मजाक नाही करून राहिलो ना मी. उतर ना खाली. काऊन आमचा जीव काऊन राहिला तू? उतर पटकन, उतर. चाल बरं खोपडीत, उतर पटकन. मला नाही उतरायचं आहे ना, तुम्हाला सांगून राहिलो ना मी. एक तर मला वावरात नाही आणत तू, आणि वावरात आलो तर उतर उतर खेळू दे ना आता आजी इथं मले.
अरे उतर ना, मजाक नाही करून राहिला मी, खरंच बिबट्या आला. उतर म्हटलं, उतर. बबिता गोटा फेकून मार म्हटलं त्याला, नसं नाही ऐकत तर कसा खाली नाही उतरत तर. हा त्याला काय मजाक सुचून राहिलं काय? उतर ना रे, उतर ना खाली, उतर ना, मजाक नाही करून राहिलो आम्ही. उतर पटकन खाली, जीव नको खाऊ बरं. हा राग येईन तर देऊन देईन मी चांगली. शांती काय झालं मावशी, काय झालं? बिबट्या दिसला म्हणते तुम्हाला? हो ना सुनील, बिबट्या दिसला ना आम्हाला. या गुलाबच्या वावराच्या रस्त्याने येत होतो. हा ते 4 आंब्याचे झाडं नाही काय, त्याच्या समोर आलो आम्ही त्या पडितात. हा तर तिथंच म्हटलं इकडे वावराच्या इकडे येऊन राहिला होता बिबट्या. पण आम्हाला तर नाही दिसला. आता रोजच तर येणं जाणं करणं चालू आहे. हा 7-7, 7:30 वावरातच वाजून जाते म्हटलं, कधी 8ही वाजून जाते. हा पण मले तर नाही दिसला बिबट्या. ते तर सोड, पण याच्याच पुढं पुढं मी आलो ना म्हटलं, 15 मिनिट पहिले आलो असन. आलो नाही काय दोन्ही लेकराले घेऊन, मले नाही दिसला ना बिबट्या. यायलेच कसा काय दिसला तर काय माहित. हा बिबट्या होय का नाही होय तर, बिबट्या होय, बिबट्या होय. नाही ना हो, बिबट्या होय ना, मी काय ओळखत नाही काय. हा जनावर नाही समजत काय मले, लहानशी आहे काय मी. हा कुत्र्याले कुत्रच म्हणतो ना मी, आणि मांजरीले मांजरच म्हणतो. आता मग बिबट्याले बिबट्याच म्हणन ना. हा कुत्र थोडी म्हणणार आहे. बिबट्या होय म्हटलं, बिबट्या होय. चांगल्या डोळ्यानं पाहिलं ना. हा धावणं घेऊन, हा चांगल्यानं पाहिलं म्हटलं मी डोळ्या भरून. बिबट्याच होय बाबा, बिबट्याच होय ना. मीच ताईले विचारायला लागली काही काय होय म्हणून. तेच तर म्हटलं, असे जनावर कधी पाहिले नाही, काही नाही. मी म्हटलं आई हे काय होय म्हटलं, वानेरासारखं. पण वानेरासारखं नाही आहे म्हटलं हे. मग आई म्हणते बिबट्या होय. तर मी विचारतच पडली का बिबट्या कसा काय आला बा. हा आपलीकडे तर बिबट्या आहे नाही. तो कुणीकडे गेला मग मावशी? आपल्या वावराकडे येऊन राहिला काय? आता माहित नाही कुणीकडे गेला ना काय गेला, पण तिकडेच गेला तो धारणाच्या रस्त्यानं. पाणी प्याले गेला का कायले गेला तर. हा पण तेवढ्यातूनच गेला म्हटलं, आपल्या वावराजवळूनच. आता या नदी नाल्याचं पाणी आटलं ना, त्याच्यानं म्हटलं आता जनावर घुमतच राहते पाणी प्यासाठी इकडच्या तिकडे. हा त्याईली शिकारासाठी इकडे तिकडे जाणंच आहे ना. ते तो सोड, पण भर दुपारी म्हटलं एकटं दुकटं जाणं येणं राहतं आपल्या वावरात. हा येणं जाणं तर धाकच झाला ना मग आता. हा वावरात यायची हिंमत नाही राहिली म्हटलं आता मायामध्ये. हा नाही तर एकटी दुकटी येऊन जाऊ मी डब्बा घेऊन. हा दुपारी तर दुपारी, 5 वाजता तर 5 वाजता, कधी येऊ कधी जाऊ. हा आता तर थरथर कापून राहिली बापा मी. हा थरथर अंग कापून राहिलं म्हटलं माया. आमचा डब्बाही फेकला म्हटलं रस्त्यानं, तिकडे असं रस्त्यानंच पडला का कोणी उचलून नेला आता माहित नाही. पण डब्बा गिब्बा फेकफाक करून आरामात आरामात पाणी पिऊन घ्या. बबिताले म्हटलं, बबिता तू ताय जीव वाचव म्हटलं, मले नको पाहू. तरी बबिता म्हणते नाही आई म्हणते, मी तुम्हाला एकटं नाही टाकत म्हणते, चाला म्हणते. आणलं बापा तिनं मले, आणलं. काय माहित काका, काल परवाचीच गोष्ट होय. अंबादास काकाजी म्हणत होते म्हणे बिबट्या सारखा दिसला म्हणे मले. बिबट्या होय का अजून काय होय तर म्हणे. पण बिबट्या सारखाच दिसला म्हणे, माझ्या धुऱ्या जवळून गेला म्हणे. आणि ते झाडशीच्यानं काही ओळखायला नाही आला म्हणे बरोबर. मग पहा बरं, अंबादास भाऊ नाही म्हटलं ना का बिबट्यासारखा दिसला. हा दिसला नाही, बिबट्याच होय तो. आता डोळ्यानं पाहिलं ना. हा बिबट्याच होय म्हटलं, घुमून राहिला तो एवढ्यात. होऊ शकते मग काकाजी. काय सांगावं आता सुनील, बिबट्या असन तर मग तो वाकाच झाला. हा आपल्याला भेव लागते ना एकट्या डुकट्याले. हा एवढी हिंमत नाही राहिली म्हटलं का बिबट्या संग कुस्ती केलं. हो ना, आता मला विचारच पडला. हा सकाळी म्हटलं लवकर येतो मी. हा जेवण करायला जातो, अजून वापस येतो. हा कधी कधी माझ्या सासरेच येऊन जाते एकटे डुकटे. हा अशानं तापतच येईन म्हटलं माझ्या अंगावर. आजपासून म्हटलं माझ्या सासऱ्याला काही वावरात बोलावत नाही. विषय तो नाही आहे, आता सासऱ्याचीच गोष्ट नाही आहे, आपण येतो. हा तर कसं करायचं म्हटलं, मग बिबट्याले तर हाकलाच लागन. हाकलाच लागन ना आता, हाकला लागन नाही तर काय, मग काही ना काही तर उपाय काढा लागन. हा 2-3 ठिकाणी म्हटलं इस्त विस्त पेटून ठेवून देऊ. हा इस्त विस्त पाहून दूर पैते म्हटलं जनावर. हो बापा काही ना काही करा तुम्ही. हा बिबट्याले पळवा इथून. नाही तर मग कधी काय कोणावर हमला गिमला करन ना तर काही सांगता नाही येत म्हटलं. हा तर काही ना काही करा तुम्ही, हाकला म्हटलं. हा वावराच्या रस्त्यानं येते, वावरात काय कधी गावातही घुसू शकते. हा इथून हाकलाच लागते म्हटलं. बरं जाऊ दे, जास्त टेन्शन नको घेऊ तू. करतो आम्ही बरोबर, काढतो काही ना काही उपाय. हा जमा करतो म्हटलं सगळेले, गावातल्या लोकायले माणसाईले, अन काढतो आम्ही बरोबर. हाका करतो आता त्याचा. हो काकाजी, हाकलाच लागते ना, हाका कराच लागते म्हटलं. नाही तर अशानं वावरात येणं मुश्किल होऊन जाईल. हा एकदाचा रस्ता पाडला तिनं का मग तोच रस्ता होईल ना येवा जावाचा. आज म्हटलं रात्रीनं हा येऊन बसू आपण 4-5 ठिकाणी, रस्त्यानं धुण्या पेटून ठेवून देऊ. 2-3 दिवस करा लागन आपल्याला, एका दिवसानं नाही होणार. आणि दिसन तर चांगला हाका करू. दंडे वंडे घेऊन काय करायचं तुम्हाला करा, पण हाकला बापा. बरं जाऊ द्या मावशी, टेन्शन नका घेऊ म्हटलं, इथंच आहे मी वावरातच.
हा काही वाटलं तर देऊन दे जा मला आवाज, येतोच मग मी. भ्याचं काही कारण नाही आहे. आता तिकडे गेला म्हणते धार नाही इकडे, तर मग इकडे नाही येईन आता तो. हा पाणी वाणी पिईन, आराम करण. हा नाही येत म्हटलं आता इकडे. नाही तर काय मग, अन तसंही जनावर काही एका ठिकाणी नाही राहत. हा कुठच्या कुठं म्हटलं, आज दिसला उद्या नाही दिसणार. हा एकच ठिकाण थोडी आहे, एवढं मोठं जंगल आहे, कुठेही घुमते. कुठेही घुमते बरोबर आहे, पण त्यानं रस्ता करून ठेवला तर जावायचा त्याचा रस्ता झाला आणि आपलाही तोच रस्ता, तर कसं होईन मग. सुनीलच तर सांगून राहिला आता का त्या दिवशी अंबादास भाऊले दिसला होता म्हणून, आणि आज आम्हाला दिसला. तर मग दोन डाव नाही दिसला काय मग आत्ताच्या आत्ता. ह्या रस्त्यानं दिसला नाही पाहिजे, काही ना काही उपाय काढा तुम्ही ना हाकला. हो पाहतो ना मावशी, आम्ही करतो म्हटलं काही ना काही. तुम्ही टेन्शन नका घेऊ. काही नाही हो, चला तिकडे हरभरा उचलाच आहे ना, चला हरभरा उचलो. नाही नाही बापा, आता हरभरा गिरबना नाही. लय घाबरून राहिली मी, माया अंग थरथर कापून राहिलं. खरंच सांगतो कसं मसं आलो बापा आम्ही. आमचा जीव वाचला हेच तर लय मोठी गोष्ट आहे. आमच्या जीवापेक्षा काय तो हरभरा महत्वाचा आहे का तुमच्यासाठी? नाही नाही, माझ्यासाठी हरभरा काही एवढा महत्वाचा नाही आहे. चला चला खोपडीत चला, बसा तिकडे. गण्या उतर ना, खाली उतर. चाल तुला संत्र तोडून देतो, चाल बरं. अन बबिता शांत बसा म्हटलं, तुम्ही खोपडीत बसा, पाणी वाणी प्या. मी गण्याला घेऊन बगीचात घुमतो. बरं बाबा. उतर रे, खाली उतर गण्या, चल म्हटलं. हो आलो आलो. मावशी मी वावरात जातो म्हटलं, दे जा मग मला आवाज, जर दिसला तर डबल. हो. काय हो बबिता, धाक नाही आहे काय जीवाले? एकटे दुकटे हे वावरात राहते, एक तर जंगलाच्या काठानं वावर आहे. मग भेव नाही लागत काय जनावराचं? आणि यायला मजाकच वाटते. हो नाही पहा बरं, आणि पावसाळ्यात तर एकदम हिरवं हिरवं गारच राहते. काही लपून राहीन म्हटलं इच्छा इथं तर दिसत नाही म्हटलं धुराच्या तिखाटी काय आहे तर. उन्हाळ्यात तरी दिसायला येते लय दुरून, पण पावसाळ्यात म्हटलं बरसातीचं नाही येत ना वळकाले. हो ना, आता तार कंपाऊंडच करायला लावतो मी यायले, बगीचा गी खपला म्हणजे. तर तार कंपाऊंड करून देईन तर एवढा धाक नाही राहत मग जनावरायचा. आणि जंगलाच्या साईडनं पाहिजेच म्हटलं. हो नाही पाहिजेच ना, आता कधी कधी तुम्ही एकटे दुकटे वावरात कामं करत राहता. कुठून काय येईन सांगता येते काय, तर तार कंपाऊंड करायला लावून दे जा. नाही तर काय मग, एक तर दाट जंगल आहे. उन्हाळ्यात काही नाही, उन्हाळ्यात एवढा धाक नाही राहत, पण पावसाळ्यात धाक राहते म्हटलं. गहू घेऊ चांगला आहे ह्या वर्षीचा, ओंब्या गिंब्या तर मस्त आहे मोठ्या मोठ्या. हो ना, ह्या वर्षी चांगलं बी आणलं होतं प्रकाशनं. गहू घेऊ मस्त आहे ना ओंब्या गिंब्या. 20-22 क्विंटल झाला पाहिजे गहू. होईल असं ना, काय माहित आता किती होते ना काय होते, पण 20-22 क्विंटल होईन तर काही विकाले होते खाले होते. 2 पैसे जवळही राहते मग. हे बी मार्च एप्रिल मध्ये येऊन जाईन मग सोंगाले. हो मार्चच्या एंडिंग पर्यंत येऊन जाते गहू सोंगाले. हो आताच तर कुठं कुठं पिवळा पडला गहू. हो आता वाढून राहिला ना, तर पुढच्या महिन्यात येऊनच जाते मग एंडिंगले. मला ताताही भेव लागून राहिला, असं वाटतं येईन का इकडे गवागिवातून. असंच भेव लागून राहिलं मला. भेऊ नको, भेल्यानं जास्त भेव लागते. हिम्मत ठेव म्हटलं, आता आहे ना आपण वावरात. प्रकाशचे बाबा आहे, आपल्या वावराला लागून सुनील आहे. आता भिवू नको, आणि संध्याकाळी संगमंग जाऊ मग बंडीत बसून. आणि सुनीलले म्हणू का संगमंग चाल बा आमच्या संग. हो आई, लेकरं गिकरं संघ आहे आपल्या. तर संगमंगच नेऊ सुनील भाऊले, चाला म्हणा आमच्या बंडीत बसून. तसंच म्हणा लागन ना. लेकराले नाही आणलं असतं तर चाललं असतं, पण लेकर आहे तर त्याच्यानं काळजी तर घ्यास लागन. नाही तर काय मग आई, काळजी घ्यास लागन ना. तसा तर म्हणा तिकडे गेला तो धार नाही इकडे तर येणार तर नाही, पण सांगता नाही जनावरायचा. कधी कधी आमने सामनेच भेटून जाते, नाही तर कधी कधी डोळ्याने नाही दिसत मग. हो ते तर आहे. आजी मी पाय कसा धावत धावत आलो आजी. मॅळ आहे का गळा पोट्ट? अंगाले रुतन ते कुशा. गण्या निघणं बाहेर निघणं, गहू वाढून राहिला म्हटलं. ओंब्या रुतन आता पायाले काऊन नाही समजत तुले? डोळ्याले गी रुतन म्हणजे न्या मग दवाखान्यात. म्हणूनच मी याले आणाले नाही पाहत. याले खेळणं खुदनच समजते. ओंब्या रुतन म्हटलं डोळ्या गिड्याले गण्या. खेळाची जागा नाही होईये. एवढी मोठी तर जागा आहे तिकडे. बगीचात गेला होता ना, तिकडे खेळणं, तिथं तर जागा आहे. इकडे आला तो धावत धावत. तोडले काय संत्र? नाही आजी तोडाचीच आहे, दादा म्हणते आई संग तोडून घेजो. मग कायले नेलं होतं तुले बगीचात? कायले घेऊन गेले होते मग? फक्त असंच दाखवाले का पाहून घे बगीचा? चाल ना मग आजी, तुम्ही चालला ना. तुम्ही काय करून राहिली इकडे? चला मस्त मोठे मोठे संत्र तोडून देतो मी, झाडावर चढन मी. संत्र तोडाले झाडावर कायले चढा लागते? खालूनच हात पुरते ना संत्र्याच्या झाडाले, मग कायले चढतं? निघ आता बाहेर पटकन. आई मी गव्हातूनच चालतो ना, मी धावत आलो तसाच धावत धावत येतो मी तिकडे. मार खाशीन गण्या आता तू, मार खाशीन.
निघ लवकर बाहेर निघ, कपडे वापरेले रुतन ना ते. ओंब्या म्हटलं निघ बाहेर निघ. हो ना, वाढून राहिले ना आता. कडक येऊन राहिले म्हटलं. ओले राहते ते एवढा धाक नाही राहत, पण वाढते तेव्हा पाहा लागते. वाढल्यावर रुतते. ये रे ये लवकर. हाव आलो. चला. आई पहा म्हटलं गण्याले बिना चपलीनं घुमून राहिला ना तो. पाहिले काटे रुतन खडे रुतन काही समजतच नाही आले. चालला धुंदाळावानी. कुठे ठेवली रे पायातली चप्पल? कुठं काढून ठेवली? आजी बगीच्याजवळ काढून ठेवली मी चप्पल. बगीच्यात म्हटलं दादानं पाणी ओललं तर चिखल चिखल आहे म्हटलं. पाहिले चिखल लागते, माती लागते. त्याच्यानं दादा म्हणे चप्पल काढून ठेवून दे म्हणे. हाव काय, बरं चाल मग. हाव चला. होय चप्पल काढून ठेवा लागन. ओलं ओलं आहे आता इकडे. हो काढून ठेवून दे ना. अरे मोठे मोठे संत्र पाहिजे म्हटलं घरच्यासाठी. हो मोठे मोठे तोडून घ्या लागन. चाल मग गण्या, चाल बरं. कुठं मोठे मोठे संत्र आहे दाखव मले. हाव आई चाल. माय मांग मांग या तुम्ही. आजी तू बी आहे माय मांग मांग. हा त्या माग मागच येतो आम्ही. चाल. आजी ह्या झाडाले तर माझ्या हातच पुरते. पाय ना खालीच लागले संत्र. खालीच लागले पण लहान लहान आहे म्हटलं. तोडू नको. मोठे मोठे पाय तोडू नको रे. हिरवेच आहे. हिरवे हिरवे संत्र तोडू नको. बगीचा लय आला ह्या वर्षी. हो ना, बगीचा आला. ह्या बगीच्यात म्हटलं थोडेसे हिरवे संत्र आहे. याचा बाजूचा जो बगीचा आहे त्याच्यात आहे मोठे मोठे संत्र मस्त. तो आला विकाले. याले टाइम आहे. हाव काय, मग तिकडच्याच बगीच्यातले तोडू संत्र. हो चला ना तिकडे चला. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंटमध्ये. चला मग उद्या भेटू नवीन भागात. धन्यवाद.